नमस्कार मंडळी, आज आपण रताळ्याचे गुलाबजामुन बनवणार आहोत। अगदी सोपे आणि खायला खरंच खूप छान लागतील असे रताळ्याचे गुलाबजामुन बनवणार आहोत। आणि उपवासासाठी सुद्धा आपल्याला हे रताळ्याचे गुलाबजामुन आपण बनवू शकतो। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी पाव किलो रताळे घेतलेले आहे। त्यामध्ये मी एक मोठा रताळा घेतलेला आहे। ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे तयार करायचे आहे। त्यानंतर आपल्याला कुकरमध्ये पाणी घ्यायचं आहे। पाण्यावर आपल्याला एक रिंग ठेवायची आहे आणि पातेल्यामध्ये आपल्या रताळ्याचे छोटे छोटे तुकडे टाकायचे आहेत। म्हणजेच आपल्याला हे जे रताळे आहे ते आपल्याला पाण्याच्या वाफेवर शिजवून घ्यायचे आहे, पूर्ण पाण्यामध्ये शिजवायचे नाही। आणि याच्या आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला दुसरीकडे आपण कढईमध्ये 1 ग्लास पाणी घेणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी साखर घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या गोडच्या अंदाजानुसार तुम्ही साखर घेऊ शकता। त्यामध्ये आपल्याला एक इलायची टाकायची आहे। तर असंच आपल्याला टाकल्यानंतर आपल्याला ते जो पाक आहे, आपल्याला एक तारी पाक बनवायचा नाही आहे। थोडासा घट्ट झाल्यानंतर आपल्याला तो गॅस जो आहे तो बंद करा। तुम्ही बघू शकता इथं आपले एक तारी पाक बनलेला नाही, म्हणजे आपला जो पाक आहे तो आपल्या इथे तयार झालेला आहे। तर दुसरीकडे आपला कुकर देखील थंड झालेला आहे। त्यानंतर आपले रताळे जे आहे ते सुद्धा आपले छानपैकी शिजलेले आहे। तुम्ही बघू शकता रताळे आपण वाफेवर शिजवलेले आहे। त्यानंतर आपल्याला रताळ्याची पूर्ण साल काढून घ्यायची आहे। साल काढून घेतल्यानंतर आपल्याला अद्रक जी किसायची जी किसणी आहे बारीक, त्याने आपल्याला सर्व रताळे जे आहे ते किसून घ्यायचे आहे। म्हणजेच आपल्याला रताळ्याचा जे आहे तो आतमधला गर घ्यायचा आहे। रताळे इथे पूर्णपणे किसून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चिमूटभर खाण्याचा सोडा टाकायचा आहे। जास्त सोडा टाकायचा नाही, आपल्याला चिमूटभर टाकायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथे 1 वाटी मी ते दुधाची पावडर घेतलेली आहे। पण आपल्याला जी दुधाची पावडर आहे ती आपल्याला थोडी थोडी करून त्यामध्ये मिक्स करायचं आहे, जेणेकरून आपले जे पीठ आहे ते आपलं घट्ट होईपर्यंतच आपल्याला त्यामध्ये दुधाच्या पावडरचा वापर करायचा आहे। तर इथे मी थोडं थोडं करून इथे आपला गोळा जो आहे तो तयार करून घेतलेला आहे। तर हा जो गोळा आहे तो आपल्याला एक 5 ते 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचा आहे। त्यानंतर आपले दुधाच्या पावडरचा जो आहे तो एका वाटीमधून आपली एवढी पावडर जी आहे ती उरलेली आहे। त्यानंतर आपले इथे 5 ते 10 मिनिटं झालेले आहे आणि ते जे पीठ आहे ते मी दुसऱ्या भांड्यात काढून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या हाताला थोडंसं तूप लावायचं आहे, जेणेकरून जे पीठ आहे ते आपल्या हाताला चिपकणार नाही। आणि आपले जे त्या पिठाचे जे आहे ते आपल्याला छोटे छोटे गुलाबजामुन सारखे गोळे तयार करून घ्यायचे आहे। तुम्ही हवा असेल छोटे किंवा मोठे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार करू शकता। तर आपले जे गुलाबजामू आहे त्याला आपल्याला थोडासुद्धा तडा पडून द्यायचा नाही आहे, तर आपले गुलाबजामू जे आहे ते वितळून जातात। तर इथे सर्व अशाच प्रकारे इथे मी सर्व जे गुलाबजामू आहे ते तयार करून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला दुसरीकडे कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवायचं आहे। इथे तेल जे आहे ते जास्त गरम पण पाहिजे नाही आहे। आणि त्यानंतर तेल आपलं जे आहे ते गरम झालेलं आहे, त्यावर आपल्याला जे गुलाबजामू आहे ते आपल्याला तळण्यासाठी टाकायचं आहे। आणि गुलाबजामू तळण्यासाठी इथे आपल्याला मंद आचेवर जे आहे ते गुलाबजामू तळून घ्यायचे आहे, जेणेकरून आपले जे गुलाबजामू आहे आतून स्पॉन्जी आणि बाहेरून जे आहे ते कडक होतील। तर बघू शकता तुम्ही आपला जे गुलाबजामुन आहे हळूहळू हलका तपकिरी कलर यायला सुरुवात झालेली आहे। तर इथे आपल्या गुलाबजामून जे आहे ते तळून झालेले आहे। त्यानंतर ते आपल्याला दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचे आहे आणि इथे हे थंड झाल्यानंतर आपल्याला ते आपण जो पाक तयार केलेला आहे त्यामध्ये आपल्याला हे टाकायचे आहे। तर इथे मी सर्व गुलाबजामून जे आहे ते मी साखरेच्या पाकामध्ये टाकून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। आणि हे जे गुलाबजामून आहे ते 7 ते 8 दिवसासाठी तुम्ही स्टोअरसुद्धा करू शकता आणि त्यावर तुम्ही ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। तर